खम्मा गणी भैसा, स्वागत है तुम्हारा मारो ब्लॉग में। राज बेगा नहीं साला, ये बेगा बेगा पधारो जो सा मतलब जल्दी जल्दी आना फिर। अच्छा वापस आना जल्दी। खम्मा गणेशा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये। थोडा प्लॅटफॉर्मचा आवाज येतो, व्हिडिओ स्टार्ट करायची घाई घाई करतोय। ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये आता आपण पुढे बिना मेकअपची दीदी। अरे काय तू व्हिडिओ काढणार होती माझी दीदी। मित्रांनो मला कळत नाही मी ब्लॉगची स्टार्टिंग टाकेल का ट्रेनमध्ये बसून परत स्टार्ट करेल, आय डोंट नो, बट तरी पण बोलतो। लगेच बघा लगेच। आणि बघा हे पण आहेत। तो या व्हिडिओमध्ये जातोय आपण जयपूरला जातोय आपण फॅमिली सोबत। आणि आपली ट्रेन आली इकडे, हे बघा। ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की आम्हालाच निघायला रेडी झालं। आता आम्ही आमची शिफ्ट होतोय, सो मी पुढे कंटिन्यू करतो खूप घाईघाईमध्ये। तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती की जाते आपण जयपूरला, तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जयपूरबद्दल बघायला भेटेल। हा डबा भेटलाय आम्हाला फायनली। तो हे बघा जयपूर वांद्रा टर्मिनस, एक फोटो काढतोय आम्ही लोक। तुम्ही लगेच बघू शकता आमचा ह्याच्या खांद्यावर आहे। काय झालं सो मित्रांनो, चला आता आपण आहे ना आपली सीट शोधूया। कुठल्या साईडला, कुठल्या साईडला, ह्या साईडला आहे का? चला कुठल्या साईडला आहे आपली सीट? तुमची आला नाही 5 आहे आणि तिकडे 32 असेल माझी एकट्याची लांबी का ओमकार? हां सीट। A few moments later. मित्रांनो 5 वाजलेत आणि ट्रेन आमची निघाली बांद्रा टर्मिनस वरून आणि आमची सीट भेटली आम्हाला फायनली। चला भेटूया थोड्या वेळाने। मित्रांनो आता वाजले 10:30 आणि आपण पोहोचलोय वडोदरा स्टेशनला। जेवण वगैरे झालं आपलं सर्व। आता शिकूया आणि टाईममध्ये म्हणजे सकाळी झाल्यावरती भेटले आणि आता थांबून आणि वडोदरा स्टेशन। त्याला भेटू होते सकाळी। बाय बाय। The next morning. मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना खूप सकाळ आता वाजले 9 आणि आता आपण पोहोचलोय, हे बघा फायनली आपण एंटर झालो राजस्थानमध्ये। राजस्थानमधल्या दुर्गापूर स्टेशनवरती आपण इथून जयपूरपर्यंत एक 5-6 किलोमीटर लांब असते। सिग्नलला थांबलेले थोड्याच्या वेळात आपण पोहोचू जयपूरला। मला दाखवतो सर्व पिकन एक्सप्लोर करताना पहिल्यांदा जातो जयपूरला, सो पिकन बघतो तुम्हाला व्हिडिओ पण ॲड करतो। मित्रांनो आता वाजले 10 आणि आपण पोहोचलोय फायनली जयपूर स्टेशनला। आणि गर्दी तुम्ही बघा किती वरती चढण्यासाठी। दीदी आणि मी बॅग अशी अर्धी पकडले। मित्रांनो आता आम्ही बघतोय आम्हाला रिक्षा हॉटेलमध्ये जायचं आणि इकडची रिक्षा बघा कशा आहेत, हे बघा अशी रिक्षा पण आहेत आपल्या मुंबई सारख्या, फक्त कलर वेगळे आहेत जरा आणि बाकीच्या इलेक्ट्रिक रिक्षा पण वेगळ्या आहेत जरा। आणि आत्ताशी 10 वाजलेत आणि गरम एवढं होतं की 12 वाजले। पुढे जाऊन काय होईल काय कळत नाहीये की किती गरमी असेल पुढे। बघा रिक्षा बुक आहे अंकल। मित्रांनो पोहोचलो आपण फायनली हॉटेल जवळ आणि बघा या हॉटेलमध्ये आपण राहणार आहोत। सो मी तुम्हाला हॉटेल टूर आणि रूम टूर दोन्ही देतो, ठीक आहे? हे बघा फोर्ट
हॉटेलचे नाव आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा मोरया. दीदी कसं वाटेल? भारी आहे ना, भारी वाटेल. बघा मित्रांनो बसू शकता. कसं वाटेल ओंकार? माहिती काढून आली युट्यूब मध्ये कसली माहिती काढलीस? हॉटेलची. बघा मित्रांनो इथे वेटिंग एरिया बघा, तुम्ही बघू शकता वेटिंग एरिया. कसं वाटेल? अरे हॉटेल कसं आहे? अरे बोल ना, कुछ तो बोल. लिफ्टचं डिझाईन बघा मित्रांनो. बघा हा आपला रूम आहे. इकडे बाथरूम आणि हे, आणि इकडे बघा बेड 2. तिथे बसायसारखं, तिथे झोपू पण शकतो. TV इथे. इकडे मी असं वाईब येते पूर्ण राजस्थानमध्ये असल्याची, म्हणजे जे बोलतात ना असं, काय बोलतात त्याला शब्दात विसरलो मी. म्हणजे जसे ज्या प्रकारचे चित्र केलंय, चित्रकाम कलाकृती भिंतींवरती, त्याने असं वाटतंय राजस्थानमध्येच आहे. आणि हे जे बेड्स हे बघा ना. तर ना त्याला तर आम्ही फ्रेश होतो, थोडा नाही पूर्ण फ्रेश होतो. आणि जाऊया मग आपण एक प्लेस विजिट करूया. ठीक आहे, चला बाय बाय. बघा दुसरा रूम आहे आमचा, सेम इथे पण तसंच आहे. आणि सेम बघा मित्रांनो, तुम्ही जयपूरला आले ना तर तुम्ही एवढ्या जागी फिरू शकतात. तर असं आम्ही निघालो आता, आणि बाहेर आल्याला बापरे समजतंय की किती गरमीचा एहसास होतोय, की किती गरमी आहे इकडे. उगाच बोलत नाही की राजस्थानला गरमी जास्त असते. आणि आता आम्ही लोक जातोय काहीतरी खायला, खाऊ वगैरे. आणि नंतर तिकडनं मग आम्ही लोक इथे जाणार, सिटी पॅलेसला, हवा महलला, जंतर मंतर, सर्व प्लेस तुम्हाला आम्ही दाखवतो. ठीक आहे. आणि तुम्ही लुक बघू शकता माझा कसं वाटतं. लुक प्रॉपर राजस्थानी सारखं नाही आहे. अच्छा. आणि आम्ही काय खातो इकडचे जे फेमस डिशेस ते पण आम्ही खाणार आहे. सो बघूया कसे लागते. सो मित्रांनो आता आपण आलोय राजस्थानची जी फेमस डिश आहे प्याज कचोरी म्हणून. आणि इथे फेमस हॉटेल आहे रावत मिष्टान करून, तर तिकडे फेमस डिश आहे प्याज कचोरी, ती आपण टेस्ट करायला आलोय. बघा रावत मिष्टान. सो बघूया रिव्ह्यू कसा असतोय, म्हणजे मी सांगेन मला कशी वाटते. आणि म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पण समजेल कशी डिश आहे. प्याज कचोरी म्हणजे कांद्याचा काहीतरी एक प्रकार असतो, ते कचोरी काय कसं काहीतरी बनवत असतं. प्याज कचोरी खायची तर प्याज कचोरी. हा चालेल. बघा इकडे जातोय, तुम्हाला रिव्ह्यू देतो, होनेस्ट रिव्ह्यू असणार, होनेस्ट रिव्ह्यू. तुम्हाला राजस्थानची स्पेशल डिश दाखवतोय. बघा दही बडा, भेलपुरी, गोलगप्पा, हे काय खमान, दाल बाटी चुरमा, पुरी सब्जी, छोले भटुरे आणि रावत स्पेशल थाली. हे बघा मिलिटरी कॅप, एस्थेटिक बॉय. मित्रांनो बघा ही प्याज की कचोरी आहे, किती मोठी कचोरी बघा. आणि त्याला काय बोलतात काका? हा रबडी घेवर बघा. आणि प्याज की कचोरी कशी लागते टेस्टला. नाईस. मित्रांनो आत्ताच आमचा नाश्ता करून झालाय, आणि इकडचं एक कचोरी खाल्ली ना तरी पोट पूर्ण भरून जातं. सर्व जेवण इकडे हेवी असतं. आणि ते दुसरी वगैरे रबडी घेवर जे खाल्लं ते पण मस्त होतं. तर गोड होता, मस्त होतं. आणि आता आम्ही जातोय नंतर आम्ही रिक्षा सुटतोय आता. भेटलं रिक्षा. दीदी चल पटापट. ठीक है जगह मेरे को. मला इस्लाम वगैरे वाटतं. मला असं वाटतं की भिवंडी वगैरे. अरे आपण दिल्लीला वगैरे इस्लाम वगैरे सिटी डेव्हलप होतोय. राहते
हा ते जयपूर. जयपूर मेट्रो आहे बस स्टॉप जवळ ही आहे मेट्रो आहे वरती. अमीन कागजी विधायक किशन पोल विधानसभा जयपूर राजस्थान. राजस्थानची माणसं बघा कसे दिसतात. हे बघा राजस्थानची मॅडमची. हे बघा बालूला. अच्छा इथे दुकान आहे सर्व. हा दुकानांची नावं बघ कशी टाकली एकदम मला जुन्या जमान्याचं वाटतंय सर्व. बघ हा कडक कडक हा बघा गेट मित्रांनो. हा बघा गेट सर्व. हा सर्व दुकानांचे नाव आहेत. त्या साईडला पण दुकान आहेत दोन्ही साईडला. हा बाजारपेठच वाटते मला पण. बाजारपेठ मित्रांनो. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकान आहेत आणि इथे प्रत्येक दुकानावरती ना नंबर लिहिलेत. आणि बघायला गेलं ना आम्ही जवळपास 400-500 दुकान आहेत इकडे ह्या साईडला आणि ह्या साईडला. कोण हॉर्न वाजवतो यार. माझे व्हिडिओ खराब करतात. दोन्ही बाजूला दुकान आहेत आणि प्रत्येक दुकानावरती नंबर लिहिले आहे. जवळपास 400-500 दुकान आहेत इथे लाईनीत आहेत स्ट्रेट एकदम.